छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे तरुण सरपंच आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून राज्यभरात चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यावर पोलीस प्रशासनाने 2 वर्षांसाठी तडीपारीची कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। पोलीस प्रशासनाने मंगेश साबळे यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक, क्रांती चौक, जवाहर नगर आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात मिळून 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा हवाला दिलाय। या गुन्ह्यांच्या आधारे त्यांना छत्रपती संभाजीनगर शहर, संपूर्ण जिल्हा तसेच शेजारील जालना जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार का करू नये अशी नोटीस 8 ऑगस्ट रोजी बजावण्यात आली होती। पोलिसांच्या दाव्यानुसार मंगेश साबळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कार्यालयांमध्ये दंगा करणे, अधिकाऱ्यांना वेठीस धरणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि व्यापाऱ्यांकडून किंवा गुंतेदारांकडून खंडणी वसूल करणे यांसारखे अतिशय गंभीर आरोप आहेत। पोलिसांनी यापूर्वी त्यांना स्वतःची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी 5 दिवसांची मुदत दिली होती, मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही साबळे यांनी कोणताही अधिकृत खुलासा पोलिसांकडे सादर केला नाही। त्यामुळे आता पोलीस प्रशासन यांच्यावर एकतर्फी कारवाई करून तडीपारीचा अहवाल सादर करण्याच्या तयारीत आहे। मंगेश साबळे यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर ते त्यांच्या अतिशय आक्रमक आणि अनोख्या आंदोलन शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेत। फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात जाऊन विहीर मंजुरीसाठी नोटांची माळ आणि पैशांचं बंडल उधळून एका महिला अधिकाऱ्याला पैशांची ऑफर देत असल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता, ज्यामुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली होती। याशिवाय तहसीलदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं, तहसील कार्यालयात जाऊन आत्मदहनाची धमकी देणं, तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करणं यांसारख्या अनेक घटनांमुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत। गुप्त साक्षीदारांनी नोंदवलेल्या तक्रारींनुसार परिसरात स्वतःची दहशत निर्माण करून व्यापारी आणि कंत्राटदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलेत। पोलिसांचं म्हणणं आहे की कायद्याचा आदर करून त्यांनी आपली बाजू मांडणं गरजेचं होतं, मात्र ते केवळ समाज माध्यमांवर वक्तव्य करतायत। दुसरीकडे तडीपारीची नोटीस मिळताच मंगेश साबळे यांनी पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अत्यंत तीव्र आणि आक्रमक शब्दांत पलटवार केलाय। त्यांनी एक सविस्तर व्हिडिओ प्रसिद्ध करत थेट IAS आणि IPS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। साबळे म्हणाले की मी न्यायालयाच्या सर्व अटींचं पालन करत नियमितपणे पोलीस ठाण्यात हजेरी लावतो, याला कायदा पाळणे म्हणतात, परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारीच राजकीय नेत्यांचे बाहुले बनून कायदा हातात घेतायत। IAS आणि IPS दर्जाचे अधिकारी एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि सरपंचाला संपवण्यासाठी खोटे साक्षीदार उभे करून गुन्हे दाखल करतायत। त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमच्या गाडी अडवण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत सांगितलं की माझा संताप खरा होता, म्हणूनच CEO मॅडमने एका रात्रीत 120 कागदपत्र तयार करून गरिबांचे प्रश्न सोडवले। नंतर पोलिसांनी त्यांच्यावर माझ्या विरोधात तक्रार देण्यासाठी दबाव आणला, मात्र त्यांनी नकार दिल्याने शेवटी एका हवालदारावर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आला। DCP पंकज आतुलकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हान देत साबळे म्हणाले की माझ्यावर खंडणीचा आरोप करणाऱ्या एका तरी व्यक्तीला माझ्या समोर आणून दाखवा, माझी मान छाटली तरी मी मागे हटणार नाही आणि कितीही सूडबुद्धीने कारवाई केली तरी मी सरेंडर होणार नाही। एका मंगेश साबळेला संपवण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात 14,000 मंगेश साबळे उभे राहतील। या कारवाईचे तीव्र पडसाद आता त्यांच्या मतदारसंघात आणि संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागलेत। मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गेवराई पायगा येथील शेकडो ग्रामस्थ आणि नागरिक रस्त्यावर उतरलेत। ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने आणि गोरगरीब शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी केली जात असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी गावातून भव्य दुचाकी रॅली काढली आणि थेट वडोद बाजार पोलीस ठाण्यावर धडक दिली। शेकडो ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या अंगणात ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि तडीपारीची नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। मंगेश साबळे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल जर बोलायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान स्वतःची गाडी जाळून त्यांनी राज्यभरात मोठी सहानुभूती मिळवली होती। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या सुमारे 1.5 लाख मतांमुळे संपूर्ण राजकीय समीकरण बदलली होती, ज्याचा थेट फटका बसून भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले। यामुळेच जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मंगेश साबळे हे एक मोठे आव्हान ठरत
आहेत. आता या नोटीस नंतर साबळे कायदेशीर मार्ग अवलंबतात की पोलीस प्रशासन त्यांच्यावर थेट तडीपारीची एकतर्फी कारवाई करतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.